दिव्यांगांचे हाल, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, बेशिस्त पार्किंगला लगाम कधी लागणार? जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त वाहनांची पार्किंग केली जात आहे. या बेशिस्त पार्किंगचा मनस्ताप दिव्यांगांना सहन करावा लागत आहे. याबाबत काहींनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे दिव्यांगांना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावावी अशी मागणी पहाड संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांनी केलेली आहे. या बेशिस्त पार्किंगचा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त पार्किंगमधून दिव्यांगांना दिव्यांग कक्षात जाताना दिव्यच पार केल्यासारखे वाटत आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सन वार्ताला दिलेल्या पोकळे यांनी हा साधलेला संवाद. आज जिल्हा परिषदच्या आमच्या दिव्यांग कक्षात काही कामानिमित्त आलो असताना इथे पूर्ण आमच्या ऑफिस कार्यालयाच्या समोरच वाहनं असल्यामुळे दिव्यांगांना इथं जाण्या येण्याची खूप अडचण होत आहे. आणि नेहमीच आमच्या दिव्यांगाचे कामं ह्या दिव्यांग कक्षाशी निगडीत असताना जिल्हाभरातून दिव्यांगांना इथे यावं लागतं आणि इथं रॅम्प नाही आहे. कायमच दिव्यांगांना इथं अडचणीला सामना करावा लागतो आणि जिल्हा प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन दिव्यांगांना सहज सुलभ जिल्हा परिषदेमध्ये अपंग कक्षामध्ये कसं जाता येता येईल असं सुलभ व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा आहे. आणि जर नेहमीच अडीअडचणीला आम्हाला जर तोंड द्यावं लागत असेल तर पुढे आम्हाला जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सर्व अपंग बंधू भगिनींना जिल्हा परिषद समाज दिव्यांग विभागात काही ना काही कारणानिमित्त कामासाठी यावं लागतं. त्यावेळेस आमची येताना गैरसोय होते. इथे रॅम्प उपलब्ध नाही आहे आणि गाडीसुद्धा खूप बाहेर लावावी लागते. तर त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा.